सामना सुरू करा. पुन्हा विनंती करण्यात येते, आपल्याकडे वेळेचं थोडंसं बंधन आहे. जरा 12 खेळून प्लीज जरा लवकर या. 12 खेळून जरा लवकर यायचे. आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हिमांशू. आकाश झा, एका बाजूला आशिष यादव, दोन्ही सलामीचे फलंदाज एके बदलापूर संघाकडून. गोलंदाजी मार्कवर आपल्याला हिमांशू पाहायला मिळते, तो म्हणजे उमेश ताई संघाकडून. षटक क्रमांक 1 ची सुरुवात होते. यष्टीरक्षकाच्या मागे कोणी उभं नाही राहायचं प्लीज. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे टाळला, लांबच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सुरुवात मात्र चांगली झाली, थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालंय. एका धावेसाठी मात्र प्रयत्न झालाय, दुसऱ्या धावेसाठी तयारी होते. बघा सगळ्यांनी लक्षात घ्या, पाऊस पडला, बॉल जोरात येऊ शकतो पाठी, तर सगळ्यांनी जरा पाठून जरा क्लिअर करायचंय. यष्टीरक्षकाच्या म्हणून कुणी उभे राहू नका. हिमांशूचा चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. आकाश झा फलंदाजी मार्कवर. चांगला बाउन्स पाहायला मिळाला तिकडे, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी मात्र 22 घोषित केलंय. धावसंख्येत आणखी 1 ने वाढ. जसा पाऊस पडला त्यावेळेला मात्र चेंडूची उसळी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण ज्या प्रकारचे चेंडू हाताळले जातात गोलंदाजाकडून, अप्रतिम चेंडू हाताळले जातात. आणि बघितले 2 चेंडू जर बघितला, पहिला चेंडू नंतर दुसऱ्या चेंडूने मात्र उसळ घेतले. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. सामना करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा आकाश झा. यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू ड्राईव्ह केलाय. खेळाडू तिकडे तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करावा, परंतु चांगलं रनिंग बिटवीन 2 धावा आरामात पूर्ण केल्यात. जर गोदरेज ग्राउंडचा जर आपण विचार केला, अतिशय मोठं ग्राउंड आहे. आपण जेव्हा लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू तटवला जातो, आरामशीर 2 धावा मात्र पूर्ण करतात. 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरकते. चांगली फलंदाजी अशा प्रकारे आकाश झाची. चेंडू क्रमांक यावेळेला मात्र तिकडे पहिल्या विकेटचं पतन होताना दिसतंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली हिमांशूची. आउटसाइड द स्टंप चेंडूने मात्र ट्रॅव्हल केला. चांगलं झेल मात्र यष्टीरक्षकाकडून. झेल पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आपल्याला मैदानात येईल, तो म्हणजे रोहन. आता मात्र जर बघितलं पावसाचा जसा वेग वाढला आणि पाऊस जसा कमी झाला, आता मात्र थोडंसं कुठेतरी बॉल स्किट व्हायला लागलाय. मोठ्या एज लागायला लागलेत. त्याच्यामधील हा पहिला एज जर आपण बघितला, आकाशचं विकेट मात्र पाहायला मिळालं. वैयक्तिक 2 धावांवर मात्र आकाशचा बाद झालाय. नवीन फलंदाज रोहन मैदानात अवतरित होतोय, उपस्थित होतोय सामना करण्यासाठी हिमांशूचा. 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहेत. आपण जर बघितलं तर हिमांशू गोलंदाजी मार्गावर तयार होते. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे रोहन. फटका चांगला आहे. लांबच्या दिशेमध्ये
चेंडू मात्र ह्या वेळेला गेलाय थेट बीट करून गेलाय सीमारेखा पार येतोय चौकार रोहनच्या पहिल्याच चेंडूवर मात्र चेंडूने पहिल्याच चेंडूवर मात्र अटॅकिंग मोडवर आलाय आणि चौकाराच्या दिशेमध्ये चेंडूने ट्रॅव्हल केलाय. धावा 4 मिळाल्यात. काय फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला तिकडे मात्र जर बघितलं तर अगदी खालून खेळलेला हा स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेमध्ये हिमांशूच्या 5व्या चेंडूवर हा चौकार आलाय. षटकातील मात्र शेवटचा चेंडू परंतु यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे यष्टीरक्षकाच्या हातात म्हणजे विशालच्या हातात विसवला. ओव्हर क्रमांक 1 ची समाप्ती होते. धावसंख्या झाली ती 8 गडी बाद झालाय 1. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क करतो म्हणजे प्रभाकर अप्रतिम गोलंदाजी केली. जर आपण बघितलं गेल्या रविवारी आणि शनिवारी पुरंदर चषक 2026 मध्ये प्रभाकरने मात्र एक बाजू धरून ठेवली होती. असं गोलंदाज मैदानात पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होते. सामना करण्यासाठी आशिष आणि रोहनची जोडगोळी. एक चौकार मात्र ठोकलाय रोहनने. पाहावं लागेल प्रभाकर कुठल्या प्रकारचे चेंडू हाताळतोय. पावसाचा मात्र तेवढाच फायदा उचलता येतोय का. चेंडू क्रमांक 1 सामना करण्यासाठी आशिष सज्ज. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेमध्ये अजितने चांगला फटका टोलवलाय. तिकडे मात्र चांगलं प्रोटेक्शन मिळालंय. पंचाने ही नो बॉल घोषित केलाय. मला तो ओव्हर स्टेपिंग झालंय आणि त्याच्यामुळे त्याला तिकडे पॅनलाइज केले गेले पंच लारा याच्याकडून. तिसऱ्या पंचांची मात्र मदत मागितली गेली आहे ओव्हर स्टेपिंग साठी. पाहावं लागेल पंच बुमरो इकडे उपस्थित आहेत. प्लीज रिझ्यूम द गेम. दृष्टांत पंच आज लारा इथे आहेत आपल्याकडे. आपल्याला माहित असेल दिवसभरात एवढं क्रिकेट खेळतात, वर्षभरात एवढं क्रिकेट खेळतात की संपूर्ण नजर त्यांच्या क्रिकेटसाठी असं म्हणायला हरकत नाही. चांगला निर्णय. फ्री हिटचा इशारा पंचांचा आणि या फ्री हिटचा रोहन कसा फायदा उचलतो ते पाहूया. एक चौकाराचा धनी असलेला रोहन कसा फायदा उचलतो हे पाहावं लागेल. फ्री हिट सामना करण्यासाठी प्रभाकरचा सज्ज. यावेळेला चेंडू मात्र गेलाय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेमध्ये. पाहावं लागेल किती धावा मिळतात. चांगला मात्र चेंडू तिथे तटवला गेलाय. धावसंख्या येऊन पोहोचले ती 10 या धावसंख्येवर. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतो तो रोहन. सामना करेल प्रभाकरचा. मोठा फटका अजूनही खात्यामध्ये जमा. यावेळेला काय मात्र चेंडू पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला परंतु पंचांनी पुन्हा एकदा नो बॉल घोषित केलाय. पॅनलाइज व्हावं लागतंय ते मला असं वाटतं. पावसानं मात्र कुठेतरी व्यत्यय आणलाय गोलंदाजाच्या स्टार्टअपवर. पुन्हा एक फ्री हिट म्हणजे ह्या षटकातील दुसरी फ्री हिट आणि याचा फायदा मात्र उचलावा लागेल. सो पाहावं लागेल हा फायदा कसा उचलता येतोय. हो चेंडूने मात्र तेवढाच वेग पकडला होता. बॅकफुटला जाऊन चेंडू तटवण्याचा तिथे रोहनचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू येते. दोन्ही फ्री हिटचा मात्र हवा तसा उपयोग करून घेता आला नाहीये रोहनला आणि परिणाम मात्र धावसंख्या हळूहळू पुढे सरकत आहे. ती आतापर्यंत येऊन पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. मोठं नुकसान काही करू शकलं नाहीये तो म्हणजे ताई उमेशचा संघ. पुढचा चेंडू प्रभाकरचा. यावेळेला चांगला टोलवला चेंडू लॉंगॉनच्या दिशेमध्ये. चेंडू मात्र तिकडे दिसत नाही, व्हिज्युअलाइज होत नाही. चेंडू जातो सीमारेखा पार येतो लॉंगॉनच्या बाउंड्रीमध्ये. चौकार. आपण मग यालाच हेच म्हणावं लागतंय कारण गोदरेज ग्राउंडवर जर चेंडू जर हवेत उसळला तर चेंडू साईड करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि तेच मात्र लॉंगॉनच्या खेळाडूकडून पाहायला मिळालं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू दिसलाच नाही आणि त्याच्यानंतर मात्र तो बाउंड्री लाईनच्या दिशेमध्ये त्याने प्रस्थान केलं. त्याच्यामुळे 4 धावसंख्येने मात्र धावसंख्या पुढे सरकले. पाहावं लागेल पुढच्या चेंडूवर काय होतंय. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा रोहन सज्ज. मोठे फटके मात्र आतापर्यंत खेळले. एकेरी दुहेरी धावसंख्या मात्र त्याच्यापासून थोडीशी लांब राहिली. 6 चेंडू आतापर्यंत खेळल्याने 8 धावांचा मात्र वैयक्तिक धावसंख्या आपल्या संघासाठी कमवली आहे.
नाही तर पाहायला गेलं. पुढचा चेंडू प्रभाकरचा रोहनसाठी. चौफेर फटकेबाजीसाठी मैदान संपूर्णपणे ओपन अप आहे. कुठली दिशा निवडतोय रोहन. यावेळेला पुन्हा हेलिकॉप्टर मात्र उडवला गेला. ग्राउंडेड स्टॉप पाहायला मिळाला. तिकडे लॉंग ऑनच्या दिशेमध्ये प्रोटेक्शन होतं. एक धाव मात्र तिकडे मिळाली आहे. स्ट्राईक मात्र रोटेट करण्यात यशस्वी. धावसंख्येत आणखी एक निवाड. थोडस गेम आपण बघताय हळूहळू प्रगती पथावर. हे षटक प्रभाकरचं. डावखोरा फलंदाज आपल्याला अजित मात्र आता पाहायला मिळतोय बऱ्याच 3 ते 4 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर. यावेळेला फटका चांगला आहे. स्ट्राईक टू द टॉप ऑफ द बॉलर. चेंडू गेला थेट सीमा रेखा पार. येतो बॉलरच्या डोक्यावरून षटकार. प्रभाकरचं महागडे षटक आणि त्याच्यामध्ये रोहनची आणि अजितची धुवाधार फलंदाजी संघाच्या धावसंख्येत मात्र आणखी 6 ने वाढ करून देत आहेत. ताई उमेश पॅकरचे दोन्ही फलंदाज अप्रतिमरित्या फलंदाजी करतायत. धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 23 या धावसंख्येवर. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडंसं महागडे षटकाच्या दिशेमध्ये प्रस्थान करताना हे षटक आणि परिणाम असा झालाय की धावसंख्येला मात्र अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया अजित मात्र अटॅक करतोय का. कारण ज्या प्रकारची फलंदाजी हवी होती ताई उमेश संघाला त्या प्रकारची फलंदाजी मात्र दोन्ही फलंदाज करतात. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. बॅटच्या रेंज पासून चेंडू जेला सैर मारण्यासाठी एक धाव आणखी संघाच्या खात्यात ऍड करावी लागते. एक एक्स्ट्रा डिलिव्हरी टाकावी लागेल प्रभाकरला. एका षटकारानंतर लाईन आणि लेंथ मध्ये दोन्ही बदल करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न मात्र फसलाय. एक्स्ट्रा डिलिव्हरी आता मात्र पाहायला मिळेल. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 2 मात्र मार्गस्थ आहे. प्रगती पथावर आहे. आता मात्र चेंडू मध्ये येतोय का बाहेर जातोय हे पाहावं लागेल. यावेळेला पुन्हा चांगला फटका पडतो. एक एक्स्ट्रा डिलिव्हरी आणखी टाकावी लागेल कारण पुन्हा पॅनलाइज झालाय. पुन्हा ओव्हर स्टेपिंग झाली आहे. पंच लारण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारे खराब षटक प्रभाकरचं अत्यंत महागडे षटक आणि त्याच्यामध्ये नो आणि एक्स्ट्रा डिलिव्हरी यांचा मात्र भरमार होता. म्हणजे पुन्हा फ्री हिट म्हणजे ही लॉटरी ओपन आहे आता मात्र रोहनसाठी. 2 चौकार मात्र ठोकलेत आणि आत्ताच्या शेवटच्या चेंडूवर काय होते ते पाहूया. रोहन चौकाराची मात्र दिशा बदलून तो षटकाराच्या दिशेमध्ये कन्वर्ट करतो का हे पाहावं लागेल. मला वाटतं थोडंसं अजूनही फुट स्टेपिंग मध्ये प्रभाकरचा कुठेतरी इश्यू होताना दिसतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. नेहमीच असं होताना बघतो आपण. कुठल्या ठिकाणी चिखल असतो, कुठल्या ठिकाणी भुसभुशीत माती असते आणि ह्याच प्रकारे मात्र स्टेपिंग मात्र चुकतंय. जो स्टार्टअप आहे गोलंदाजाचा तो चुकताना दिसतोय. अगदी 3 नो बॉल आतापर्यंत आलेत. यावेळेला हेलिकॉप्टरवर स्कोरलेगच्या दिशेमध्ये चेंडूने ट्रॅव्हल केलाय. तिथे मात्र झेल पकडलाय परंतु नो बॉल असल्यामुळे तिकडे मात्र जीवनदान नक्कीच मिळेल. एक धाव मात्र मिळेल. ओव्हरची समाप्ती मात्र इकडे होताना दिसते. प्रभाकरचं एक महागडं षटक संपलंय. धावसंख्या झाली ती 27. एक गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन येते तो म्हणजे हिमांशू. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन येताना आपल्याला हिमांशू पाहायला मिळतोय. किफायतशीर गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या अव्वाच्या सव्वा झाली आहे 2 षटकामध्ये. ही धावसंख्या 50 पार रोखायची असेल तर हिमांशूला गोलंदाजी करावी लागेल चांगली. परंतु तिकडे मात्र थोडासा नटराज शॉट पाहायला मिळाला. फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू मात्र तिकडे हळूच जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. अगदी चिखलाच्या ठिकाणी मात्र तो चेंडू गेला. पंचने मात्र लेग बाईसची घोषणा केली आहे. धावसंख्येत आणखी एक ने वाढ. थोडंसं इनकटर पाहायला मिळालं होतं. अगदी टप्प्यावर चेंडू आत शिरला आणि त्याच्यानंतर त्या चेंडूने वळण घेतलं आणि वेगही कमी होता. त्याच्यामुळे रोहनला मात्र तिकडे कुठेतरी आपण बघितलं असं की खेळण्यासाठी कुठेतरी थोडासा अडथळा आला. परंतु आता अजितची बारी आहे. डावखोरा फलंदाज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनसाठी आपण बघताय ताई उमेशचा हा संघ आणि दोन्ही धुवाधार फलंदाजी करतायत. आतापर्यंत खोलात टाकलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये तटवण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्र मात्र टार्गेट केलंय. तिकडे मात्र रोखलंय. विकेटचं मात्र होते पतन. पहिली विकेट येते ती म्हणजे अजितच्या रोहनच्या रूपाने. आणि चांगला थ्रो पाहायला मिळाला बेलचा. कुठेतरी मात्र ब्रेक लागला तिकडे. अगदी अर्ध्या पिचवर जाऊन मात्र स्वतःला तिकडे थांबवण्यात अपयशी ठरला.
तो म्हणजे रोहन क्रमांक 1चं विकेटचं होते पतन. धावसंख्या मात्र जैसे थे ती म्हणजे 28ला दुसरा गडी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात उपस्थित होईल. रोहनची जागा नवीन फलंदाज राहुल मैदानात येतोय. आर फॅक्टर खूप आहेत मला असं वाटतंय जर बघितलं आपण तर. राहुल आणि अजितचं कॉन्ट्रीब्युशन तितकंच महत्वाचं ठरेल कारण अजून षटकं बाकी आहेत. तिसऱ्या षटकाचे अजूनही 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि त्याच्यानंतरही 2 षटकं शिल्लक आहेत. त्याच्यामुळे मोठी हाणामारी करण्यासाठी मात्र हे षटक खेळून काढावं लागेल. अजितसाठी पुढचा चेंडू सामना करेल तो हिमांशूचा. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप अगोदरच शफल केलं होतं त्याला मात्र फॉलो करत अगदी बाहेर चेंडू टाकला. निर्धाव चेंडू होतं. चांगली सोच हिमांशूची. सुंदर गोलंदाजी केली आणि याच्यासाठीच इकॉनॉमी फार महत्वाची होती या षटकामध्ये. 3 चेंडू अप्रतिम टाकलेत. पुढचे 3 चेंडू अप्रतिम टाकावे लागतील. गोलात टाकलेला चेंडू चांगल्या प्रकारे स्लॉट मध्ये आलाय. चेंडू अगदी लांब 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 लचक गेलाय. चेंडू गेलाय थेट सीमारेषा पार. येतोय खणखणी षटकार अजितच्या बॅटमधून. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. जेव्हा जेव्हा गरज लागली त्या वेळेला मात्र डावखुरे अजितने मात्र ती कमाल करून दाखवली आहे. मोठा षटकार मात्र मिळाला. अगदी स्लॉट मधल्या चेंडूला चांगल्या प्रकारे मात्र काव कॉर्नर मध्ये अगदी ताकदीने भिरकावून दिलाय थेट मैदानाच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी. पुढच्या चेंडूसाठी हिमांशूच्या तयार. अजित यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पुन्हा एकदा गेलाय स्क्वेअर मारेसाठी. वाईटचा इशारा पंचांचा. पुन्हा त्याच दिशेमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप स्टान्स अगोदरच अजितने घेतला होता. स्लॉट मध्ये चेंडू आला असता तर लॉंग ऑफच्या दिशेमध्ये म्हणजे कॉम्बॉक्सच्या दिशेमध्ये चेंडू येताना दिसला असता परंतु स्क्वेअर मारेसाठी चेंडू गेलाय. एक वाईड मात्र मिळालाय. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज होते तो म्हणजे अजित. सामना करेल तो म्हणजे हिमांशूचा. एक षटकार मात्र ह्या षटकात आलाय. पाहावं लागेल दुसऱ्या षटकाराचा प्रयत्न होतोय का. परंतु याही वेळेला चेंडू बराच वेळ हवेत आहे. तरळतोय. खाली कोणी येते का. चेंडू गेलाय मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये म्हणजे 1 डी झोन मध्ये 1 डी झोन मध्ये. आणि अशा प्रकारे धावसंख्येत आणखी 1ने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 36. 2 विकेटचं नुकसान मात्र झेलावं लागलंय ताई उमेश संघाला. परंतु अजूनही षटकांचा खेळ शिल्लक आहे. जरी ह्या षटकात चांगलं षटक जरी गेलं असतं तरी 1 चेंडू मात्र शिल्लक राहील. चांगला पण एकदा गेले तो चेंडू पाहावं लागेल काव कॉर्नर मध्ये. तिथे प्रोटेक्शन आहे आणि या प्रोटेक्शनला मात्र तेवढाच मान सन्मान मिळाला. स्ट्राईक रोटेड. शेवटच्या चेंडूवर मात्र स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवतील पुढच्या षटकासाठी. धावसंख्या झाले 3 षटकाखेरीस ते म्हणजे 37. 2 विकेटचं नुकसान. आपण बघताय बामणे ट्रॉफी 2026चं हे पर्व 3रं चषक. आणि आपण याच्यानंतर बघितलं एक संघ मात्र सेमीफायनल पर्यंत अगोदरच पोहोचलाय आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे दुसऱ्या संघाची. आणि त्याच्यामधील हे द्वंद्व हे महाद्वंद्व पाहत आहे आपण क्रिकेटचा. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे अरफ. सामना करेल अजित. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. परंतु चेंडूने अप्रतिमरित्या उसळी घेतली. चेंडू काय चेंडू पाहायला मिळाला. तिकडे मात्र 22चा इशारा पंचांचा. अगदी चेंडू गुडलिनच्या दिशेमधून ट्रॅव्हल केला तो 1 डी झोन मध्ये. याला म्हणतात तो जो मॅट तो आपण जर बघितलं की लारा आणि बुमरूचा जो लक्ष्मीबाई चेंदोणकर चषकामध्ये जो वापरला गेला होता त्या सिमेंट मॅटचा मात्र इथे उपयोग केला गेलाय. आणि त्यासाठी अप्रतिम आपण बघता वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू तिकडे वळवले जाऊ शकतात आणि त्याचप्रमाणे वेगातही चेंडू आपण अटेम्प्ट करू शकता. धावसंख्या हवी तेवढी मात्र तिकडे करता आली नाही. अजून ती 38 या धावसंख्येवरच थांबली आहे. असं वाटत होतं 50 पार जाईल 3ऱ्या षटकापर्यंत. कारण ज्या प्रकारे प्रभाकरचं षटक गेलं होतं महागडं षटक त्याच्यानंतर मात्र कमबॅक करण्याची संधी उपलब्ध होती. आउटसाइड ऑफ स्टंप बॅटची मोठी कडा घेतली. चेंडू पुन्हा गेला घोषांकित क्षेत्रात जाईल डी झोन मध्ये. धावसंख्येत आणखी 1 निवाड. वेग चांगला आहे. आपण जगता अरफकडे वेग चांगला आहे आणि परिणाम त्याचा असा होतोय की चेंडू मात्र जातोय तो डी झोन मध्ये. जरी बॅटची कडा जरी मोठ्या कडा घेतले जात आहेत आणि परिणाम मात्र जातोय तो एका डी झोन साठी. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न
आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. निर्धाव चेंडू येतोय. कुठेतरी व्हिज्युअलाइज करण्यासाठी डिफिकल्टी पाहायला मिळाली फलंदाजाकडून, कारण विचार केला होता की चेंडू स्टंपाच्या मध्ये यष्ट्यांच्या मध्ये येईल. यावेळेला मात्र चांगलं कनेक्शन पाहायला मिळेल. चेंडू थेट जाईल. मला वाटतं अगदी ताकदीने चेंडू पाठवलाय. सीमारेखा पार येतोय अजितच्या बॅटमधून. आणखी एक षटकार. वैयक्तिक 24 धावसंख्येवर खेळणारा अजित धुवाधार फलंदाजी करतोय ताई उमेश संघासाठी. ज्या वेळेला आपण जर ज्याप्रमाणे बघतोय अगोदरच स्टान्स घेतल्यामुळे त्याचा फायदा होतोय आणि प्रत्येक चेंडू म्हणजे हाफ ट्रॅकरचा प्रत्येक चेंडू स्लॉटमध्ये आणून त्याला मात्र सीमारेषेपार मारतोय. यावेळेला त्याच ताकदीने मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळाडू उभा आहे. एक धाव घेतलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. डेंजर झोन मध्ये दोन्ही खेळाडू. तिकडे मात्र चांगल्या थ्रोची आवश्यकता आहे. खराब थ्रो मात्र आलाय. लेझी थ्रो आलाय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट अजित आणि राहुल मधलं. संघाच्या खात्यात आणखी 2 धावा जमा करून दिलेत. धावसंख्या झाली ती 47. 50 साठी 3 धावांची गरज. यावेळेला पुन्हा आउटसाइड द ऑफचा हेलिकॉप्टर उडवला गेलाय, परंतु बॉल मात्र चाललाय. पुन्हा एकदा सीमारेखा पार. आणखी एक षटकार. अर्धशतक पूर्ण करतायत सांघिक अर्धशतक. सोबतच 53 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या गेल्यात. काय फलंदाजी पाहायला मिळाली आहे. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. जर आपण बघितलं अजितची डावखुरा आहे आणि त्याच्यामध्ये चौफेर फटकेबाजी. आपण नेहमीच बघतो की एक बाजू धरून नाही ठेवली अजितने. सगळ्या बाजूने मात्र त्यांनी जर बघितली फलंदाजी केली आणि तेही षटकारांसाठी. थोडंसं तिकडे मात्र पाहायला मिळालं. चांगला प्रयत्न केला होता खेळाडूने, परंतु तिकडे मात्र त्याला स्लिप ऑन व्हावं लागलं. पडले तिकडे खेळाडू आणि साहिल तिकडे होता मात्र, आणि साहिलने प्रयत्न केला होता. थोडीशी मला असं वाटतं इजा झाली आहे त्यांना. जरा बघायचं, लक्ष द्यायचं, पाण्याची व्यवस्था करायची आहे. धावसंख्या झाली ती 53. शेवटचं षटक शिल्लक. कोणावर ही जबाबदारी द्यायला लागते. चला बरं, गेम स्पीड अप करा. धावसंख्या झाली ती म्हणजे 53. 2 विकेटचं मात्र नुकसान सहन करावं लागलं, ते म्हणजे ताई उमेश संघाला. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आपल्याला पाहायला मिळते विनीत माळी. एक चांगली गोलंदाजी केली आहे विनीत माळीने. संपूर्ण रबर बॉलच्या टुर्नामेंट जिथे झाल्या त्या सीझन मध्ये सगळी गोलंदाजी विनीत माळीकडून पाहायला मिळाली. डेथ ओव्हर मध्येच आपण विनीत माळीला नेहमीच बघत आलोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, वेग कमी. तिकडे मात्र थोडंसं फक्त वळण घेण्यात आलंय. निर्धाव चेंडू येतो पहिला. चांगली गोलंदाजी करतोय. आपण बघत असाल जरा राहुल याला मात्र कुठेतरी मुवमेंट करण्यासाठी वेळ गेला आणि तिकडे मात्र पंचांची मदत घेण्यात येते. It's a power delivery. Please start the game. चला सुरुवात करूया आपण. विनीत माळीचा पहिला चेंडू निर्धाव. हाफ ट्रॅकरचा म्हणजे आखूड टप्प्याचा चेंडू. थोडासा राहुल याला काही समजण्यासाठी विलंब,
परिणाम मात्र निर्धाव चेंडूमध्ये झाले. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र बाजू बदलून टाकण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. स्लॉटमध्ये चेंडू येतोय का. खोलात टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे. एक धाव मात्र तिकडे घेतली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिला पूर्वार्ध संपण्यासाठी 4 चेंडू शिल्लक. पाहावं लागेल अजित आहे त्या स्टान्समध्ये, आहे त्या फॉर्मात फलंदाजी करतोय का. आतापर्यंत मोठे फटके मात्र मारलेत. वैयक्तिक 32 धावा स्वतःच्या खात्यात, संघाच्या खात्यात जमा केल्यात. आणि विनीतचं मात्र आव्हान स्वीकारावं लागेल. डावखोरा फलंदाज अजित पुन्हा तयार, सामना करेल विनीतचा. फुलटॉस चेंडू. यावेळेला मात्र तेवढा फुलटॉस चेंडूचा मात्र फायदा उचलता आला नाही. विशालने मात्र तिकडे प्रोटेक्ट केलंय. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. मला वाटतं थोडासा फुलर लेनचा चेंडू डीप करून गेला. परिणाम मात्र निर्धाव चेंडू मध्ये झाला. चेंडू क्रमांक 4 मार्गस्थ होईल. सामना करण्यासाठी पुन्हा अजित तयार. पुन्हा खोलात टाकलेला चेंडू. काय गोलंदाजी होते विनीत माळीची. याच्यासाठी स्पेशलिस्ट गोलंदाजी म्हणून, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याची नेहमीच निवड करण्यात येते. विशालकडून मात्र पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न अपील केला जातोय झेलसाठी. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. मगाशीच मी म्हटलं होतं की संपूर्ण रब्बर बॉलचा हंगाम हा या गोलंदाजासाठी राहिलाय. नाव आहे विनीत माळी आणि त्याच प्रकारची गोलंदाजी पाहावी लागते. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकले जातात, हाताळले जातात. बॅट पासून बॉलचं कनेक्शन हे लांब ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न विनीत माळीचा. परंतु यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडूने ट्रॅव्हल केला. पाहावं लागेल तिथे प्रोटेक्शन आहे का. तिकडे मात्र बीट केला. चेंडू गेला सीमा रेखा पार. येतोय अजितच्या बॅटमधून आणखी एक स्पेशल चौकार. जास्त वेळ वाट बघितली नाही. तिकडे खेळाडू तैनात होता परंतु खेळाडूलाही तिकडे काही कळलं नाही. जर आपण बघितलं खेळाडूला मात्र व्हिज्युअलाइज झालाच नाही बॉल. जेव्हा बॉलने थोडीशी उंची गाठली त्याच्यानंतर कुठेतरी खेळाडूने मात्र तिकडे सरेंडर करून टाकलं. चेंडू सीमा रेखापार धाडण्यामध्ये यश आलं ते म्हणजे अजितला. धावसंख्येत आणखी 4 ने वाढ होते. धावसंख्या झाली 58. शेवटचा चेंडू शिल्लक. मोठा फटका येईल का. खोलात टाकलेला चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये गेलाय. तो घोषांकी क्षेत्रामध्ये 59 धावसंख्येवर मात्र आपली पारी पूर्ण करतायत. विजयासाठी 60 धावांचं लक्ष. 2 गडी मात्र बाद झालेत. पुढच्या उत्तरार्धासाठी आपण ऐकणार आहोत आपले हिंदी कॉमेंटेटर कासिम शेख यांना. सर पुढील कॉमेंटेटरसाठी आपण बघणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्राचा गोलंदाज चंद्रकांतजी शेट्टे. चंदू सर. दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. 30 बॉल मध्ये 60 रनची आवश्यकता आहे. सगळ्यांचं स्वागत.
चला मॅचच्या दिशेने चाललोय विनीत माळी आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या दिशेने साहिल सावंत दाखल होत आहेत. सूर्या मणिरत्नम बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन दाखल होत आहेत. उमेश ताई 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते AK स्पोर्ट्स बदलापूर. चला दुसऱ्या डावाकडे चाललोय आपण. 5 ओव्हर मध्ये 60 करायच्यात आणि त्याच्यासाठी भिवंडीच्या माणकोली गावचे असणारे विनीत माळी आणि जोडीला मुंबईच्या टागोर नगरचे असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग साठी साहिल सावंत. साहिल सावंत आणि विनीत माळी या जोडीला मैदानात आतमध्ये आपण पाहतोय. आमचे तिन्ही पंच खूप चांगली कामगिरी करतायत. सुबोध सर असतील, त्याचबरोबर महेश चंदवनकर सर, रवी चंदवनकर सर, अगदी कडक शिस्तीचे असणारे सगळे पंच. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते AK स्पोर्ट्स बदलापूर या टीम साठी. विनीत तर समोर चिता कॅम्पचे वेगवान गोलंदाज सूर्या मणिरत्नम. पहिला बॉल फुल टॉस, त्याच्यावर खेळलाय स्ट्रोक, बॉल समोरच्या दिशेने पाठवलाय आणि विनीत माळीची सुरुवात होते षटकाराने. 6 सिक्सर. 60 करायचे आणि पहिल्याच बॉलला फुलटॉस आल्यानंतर हे मैदान असं आहे, षटकार थोडंसं जवळ आहे तिन्ही बाजूला. जरी पाठीमागे डिक्लेअर झोन असेल तर तीन बाजूला षटकार चौकार जवळ आहेत आणि त्याचा इकडे फायदा घेत आहेत बॅटर. मारलाय षटकार. 60 करायचे. ताई उमेश 11 हाही संघ एक बलाढ्य संघ आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळत आहेत विनीत. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 7 वर जाते. 5 ओव्हर मध्ये करायच्या 60. सात धावा फलकावर आहेत. आजच्या दिवसातील हा महत्वाचा सामना. यानंतर आजच्या रात्रीतील शेवटची मॅच असणार आहे. साहिल नो बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय. शेवटच्या क्षणी बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. थोडेसे दुखापत जाणवते साहिल. फ्रीडचा बॉल आहे आणि या फ्रीडच्या बॉलवर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ओ हो 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 हो, चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय. एक षटकार आलाय आणि त्याच्यानंतरचं कमबॅक इकडे पाहायला मिळत आहे. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
पहिली ओव्हर सुरू आहे. विनीत माळी सरस बॉलला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न केला जातोय. सीमा रेषा पार येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. विनीत माळी हा बॉल थोडासा पुढे केला, त्याचा फायदा इकडे घेताना पाहायला मिळाले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे 6 धावांसाठी. मालेगाव मध्ये सुद्धा सध्या स्पर्धा सुरू झाली आहे. एक मोठं आयोजन तिकडेही पाहायला मिळत आहे. भांडुपला स्पर्धा आहे, टिळकनगरला स्पर्धा आहे. धावसंख्या 15 झाली आहे. पहिली ओव्हर सुरू आहे. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरा एक रन तिकडे मिळेल. थोडीशी मिक्सपीड झाली आहे आणि हाही बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये रन आलेले आहेत. तब्बल 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. ताई उमेश 11 आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते एके बदलापूर. धावसंख्या 19. धावा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आली आहे. कमबॅक करावं लागणार आहे विनीत माळी आणि त्यांच्या जोडीला साहिल. विनीतने चांगले काही स्ट्रोक खेळले. 2 मोठे फटके येताना पाहायला मिळाले. एक चौकार देखील येताना पाहायला मिळाला. अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या 4 ओव्हरमध्ये करायचे आहेत ते 41. धावा धाव फलकावर आहेत. विकेट घ्यावे लागतील आणि आज हेही विसरून चालणार नाही. आजचाच दिवस आहे. समीर जगतापने 2 ओव्हरला फक्त 6 रन दिलेले आहेत. तशीच बॉलिंग इकडे करावी लागेल कोणाला तरी. वा, याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि वा वा वा, काय फिल्डिंग केली आहे. आजचा दिवस जिशांचा आहे की काय. काय फिल्डिंग केली आजच्या दिवसात. टिळकनगरला सुद्धा आणि इकडे सुद्धा. करीम एडिट्स आयोजकांच्या वतीने सुद्धा करीम एडिट्सचं कौतुक केलं जात आहे. खूप चांगले व्हिडिओज ते बनवत आहेत. एडिटच्या दुनियेमधील एक चांगलं नाव आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं कौतुक. गेल्या वर्षी जिशाने ही स्पर्धा गाजवली होती. हा बॉल अँगल बनवत बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल आलाय. डॉट बॉल येईल तर मॅच मध्ये मजा येईल. 20 धावा धाव फलकावर आहे. अजूनही 40 बनवायच्या आहेत आणि चेंडू जर पाहिलं तर अजूनही 22 आहेत. 22 बॉल मध्ये 40. आजच्या दिवसातील आणखीन एक महत्वाचा सामना आपण पाहतोय 2 बलाढ्य टीम मध्ये. हो, पुन्हा एकदा तेच अँगल बनवत बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि विकेट आलेली आहे पहिली.
विशाल कणोजियाच्या हातामध्ये चेंडू देणं इकडे खूप महत्वाचं राहिलं आणि विकेट पहिली आली आहे. विनीत माळी आउट. इर्शाद फकीर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मानस या टुर्नामेंटचं टी शर्ट दिलं जात आहे. शुक्रान डबीर यांना हे टी शर्ट दिलं जात आहे. अंजुमन क्रिकेट क्लबचं टी शर्ट प्रत्येकाला हवंच असतं. वेगवान बॉल टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल कळवला जातोय. पंचांकडून धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपलं मानाचं टी शर्ट, अंजुमन क्रिकेट क्लबचं टी शर्ट प्रत्येकाला पाहिजे असतं आणि हे टी शर्ट मात्र या ठिकाणी स्वीकारलं जात आहे. वेलकम. बामणे ट्रॉफी आणि या बामणे ट्रॉफीचे टी शर्ट प्रत्येकाला हवे असतात. ऑप्टमच्या पुन्हा बाहेर, पुन्हा व्हाईट बॉल आणि या वाईडला चॅलेंज केलेला आहे फिल्डिंग टीमने. योग्य बॉल आहे. हा चला जव्यात मॅचच्या दिशेने या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी विशाल कणोजिया यांनी केलेली आतापर्यंत. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर. वा 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 वा. पहिल्या ओव्हरमध्ये जरी रन आले असतील तर कमबॅक केलेला आहे ताई उमेश 11 या टीमसाठी. उमेश भाऊ कोडे आणि कंपनी. आणि दुसऱ्या बाजूला अचितजी कदम सिंधुदुर्गातील ख्यातनाम संघ मालक सुद्धा आहेत. एके स्पोर्ट्स वरवडे या नावाने टीम देखील पाहायला मिळत असते त्यांची सुद्धा. 21 धावा धावफलकावर आहेत. या ओव्हरमध्ये फक्त 2 रन दिल्यात. पुन्हा एकदा मोजून मापून ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करतात विशाल. या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे आणि धावफलक जर पाहिला तर 2 ओव्हर संपल्यानंतर झालाय 22. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त 3 रन एकंदरीत दिल्या विशाल कणोजिया आणि एक महत्वाची विकेट सुद्धा आलेली आहे. आता 3 ओव्हर बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 38. जिशान खान येतात बॉलिंगसाठी. मालाड कुरार एक्सप्रेस. परंतु पाहूयात साहिल आणि साहिलच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत बिलाल. एक क्लासिकल बॅटर आहेत बिलाल आणि या जोडीला जर पाहिलं तर साहिल सावंत यांना देखील आपण पाहतोय. 18 बॉल 38ची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये कंट्रोल झाल्या. या ओव्हरमध्ये काय होणार हेच पाहायचं आहे. 18 बॉल 38 पाहिजेत.
वेगवान बॉल पाठीमागे मार्ग सोताना पाहिलं मिळेल. एक रन तिकडे मिळणार आहे. हो लॉफ केलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी साहिल यांचा. हा बॉल ओ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी जातोय. चांगला स्ट्रोक आलाय साहिल यांच्या बॅटमधून. सिक्सर. एफर्ट चांगले केले आकाशांनी परंतु सिक्सर आलाय तिकडे. या इडेला विकेट केला. बॉल हवेत आहे. पाहूया. एफर्ट चांगले आहे तिकडे आणि पकडली गेली कॅच. विकेट आलेली आहे. मॅच ऑन आहे. धावफलक जर पाहिलं तर आता अजूनही सामना थोडासा लांबलेला आहे. थोडीशी बॅट हातात फिरली. योग्य ठिकाणी नाही जाऊ शकला हा चेंडू आणि जिशान यांना यश मिळत आहे. विकी मुंबईकर मैदानात दाखल होत आहेत. एका बाजूला सुबोध झा व्यवस्थापन करतात. दुसऱ्या बाजूला रोहित गलांडे टीमचं व्यवस्थापन करतायत. उमेश भाऊ कुळे यांची टीम आहे ताई उमेश 11. दुसऱ्या बाजूला अचित भाऊ कदम यांची टीम आहे AK स्पोर्ट्स बदलापूर. 15 बॉलमध्ये अजूनही 31 पाहिजेत. सामना संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील. विकी मुंबईकर आणि बिलाल शेख. हो हा बॉल जबरदस्त टाकलाय. ऑप्टमच्या बाहेर थोडासा पुढे केलाय. कळायला काही मार्ग नाहीये. जिशान यांचा हा बॉल पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ना. असा हवेत टर्न होत आला. चौदा बॉलमध्ये 31 अजूनही करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यानंतर कंट्रोल केले या स्कोअरला. या अगोदर विशाल यांनी आता जिशान यांनी. परंतु सामना संपलेला नाहीये. 2 मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर मॅच बनेल. पुन्हा एकदा तेच. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी आलाय खरा परंतु रन घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 13 बॉलमध्ये 30 पाहिजेत. तेरा बॉलमध्ये 30 करायचे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉलची हवाई यात्रा आणि येतोय मोठा फटका. सिक्सर आला विकीच्या बॅटमधून आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे. 3 ओव्हर नंतर 34 झालेली 36 झालेली आहे. आता 12 बॉलमध्ये 24 पाहिजेत. 50-50 मॅच आहे. बारा बॉलमध्ये 24 पाहिजेत. बामणे ट्रॉफीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक कळकळीचं आव्हान मला करायचंय. आपल्या मुलांना मैदानात खेळायला तुम्ही आणा. मोबाईल लहानपणापासूनच त्यांच्या हातात देऊ नका.
मोबाईलच्या हव्यासापायी काय झालंय अख्ख्या जगाने पाहिलंय. एक कुटुंब या जगातून उद्ध्वस्त झालं. त्याच्यामुळे कोणताही खेळ खेळू द्या, मैदानी खेळ खेळू द्या, क्रिकेट खेळू द्यात, कबड्डी खेळू द्यात, खो खो खेळू द्यात, अगदी दहीहंडीच्या थरात जाऊ द्यात, परंतु त्यांना मैदानात येऊ द्यात, मैदानातले खेळ खेळू द्यात, मोबाईल त्यांच्या हातात देऊ नका. हे कळकळीची विनंती, कळकळीचं आव्हान. त्यांना कमवू द्यात आणि त्यांच्या पैशाने पाहिजे तेवढा महागडा मोबाईल त्यांना घेऊ द्यात, परंतु लहानपणापासूनच मोबाईलचं व्यसन त्यांना लावू नका. त्यांना मैदानात आणा आणि मैदानातील खेळ खेळू द्यात. हे सगळ्यांना या युट्यूबच्या माध्यमातून एक आव्हान असणार आहे. विशाल 12 बॉल मध्ये 24 पाहिजेत. 50-50 मॅच आपण सध्या पाहतोय. मागील ओव्हर काय टाकली आहे जबरदस्त, परंतु हे षटक वेगळं आहे. मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकर आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर बिलाल सारखा एक जबरदस्त बॅटर पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये 24. अजूनही मॅच ऑन आहे. मॅच 50-50 आहे. AK स्पोर्ट्स बदलापूर, दुसऱ्या बाजूला ताई उमेश 11. या वेळेला स्टोक खेळलाय खरा. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला मार्गस्थ केलाय. फिल्डर येत आहे तिकडे. 1 रन मिळणार आहे. दुसरी साठीचा कॉल दिला आहे हो, परंतु 2 रन मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. एक बॉल आता तेवढाच महत्वाचा आहे. इकडे 11 बॉल 22 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एका बॉलला 2 रन तर पाहिजेत. विशाल आणि समोर जर पाहिलं तर क्लासिकल बॅटरच्या यादीतील महत्वाचं नाव भिवंडीचे एक जबरदस्त बॅटर बिलाल यांना आपण पाहतोय. बिलालने लहानपणीचं क्रिकेट मुंबईमधूनच सुरू केलंय. मुंबईच्या क्रिकेटचा अंदाज आहे, खेळपट्टीचा अंदाज आहे. उमर 11 संघासाठी त्यांचीही कामगिरी चांगली राहिली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बिलाल यांच्या बॅटमधून आलेला फटका पुन्हा एकदा त्याच दिशेला गेलाय खरा. आर्यन येतात तोपर्यंत 1 रन मिळेल. 10 बॉल आणि 21 ची आवश्यकता. ऑप्शनच्या बाहेर रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि इकडे विकेट आलेली आहे. रनआउटच्या स्वरूपात आलेली विकेट. विकी मुंबईकर माघारी परत आहेत. वाईट बॉल आहे खरा, परंतु रन घेण्याच्या प्रयत्नात विकेट आली आहे आणि अजूनही 10 बॉल मध्ये 20. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय. बामणे ट्रॉफी. गेट ऑफ इंडिया परिसरामध्ये ज्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटी आहेत आणि त्या मध्ये गेली कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या हे बामणे कुटुंबीय प्रवाशांची सेवा करताना पाहायला मिळत असतं. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. या टीमचे महत्वाचे घटक विशाल शहा दाखल होत आहे. 10 बॉल मध्ये 20. आणखीन एक चांगला सामना. विशाल कनोजिया 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. बिलासाठी टाकला गेला एक खोलवर टप्प्याचा बॉल ज्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं जात आहे. फिल्डर पुन्हा एकदा आर्यन तिकडे येत आहेत. 9 बॉल आणि 19 ची आवश्यकता. आणखीन एक चांगली मॅच आपण पाहतोय.
मागील सामना सुद्धा तेवढाच चुरशीचा झाला. ताई पॅकर आणि हमराज मृत्युंजय चालू मॅच मधील विजेता आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळताना पाहायला मिळेल. विशाल शाह नवी मुंबईच्या घणसोलीचे एक चांगले बॅटर आहेत. तर समोर पुन्हा एकदा मुलुंडचे खेळाडू बॉलिंगसाठी विशाल कनोजिया. हो 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 एक चांगला बॉल त्या ठिकाणी. विशाल की फॅक्टर राहिलेत. खूप चांगली बॉलिंग केली आहे त्यांनी. लेग बायच्या स्वरूपातील 1 रन कळवतात पंच रवी चंदवरकर. धावसंख्या 8 बॉलमध्ये 18 अजूनही. हे 2 बॉल खूप महत्वाचे असतील आणि बिलाल स्ट्राईकवर आहेत. फटका खेळला खरा आहे परंतु तो फसला. 1 रन तिकडेही मिळणार आहे. विशाल कनोजिया खूप चांगली बॉलिंग केली आहे. सात बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे. विशालने 11 बॉलमध्ये 9 रन दिलेले आहेत. 1 विकेटही घेतलेली आहे. खूप चांगली बॉलिंग राहिली आणि अजूनही जर पाहिलं तर 7 बॉलमध्ये 17. या बॉलवर जर का मोठा फटका आला मॅच बनू शकते. विशाल कनोजिया खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. विशाल विरुद्ध विशाल. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर कोलवर टप्प्याचा बॉल. तिकडे 1 रन मिळणार आहे. स्कोर गेला. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. काय बॉलिंग केली आहे विशालने. वाह. 6 बॉलमध्ये 16ची आवश्यकता. विशाल कनोजियाचं विशेष कौतुक. 2 ओव्हरमध्ये फक्त 10 रन आणि 1 विकेट विशाल कनोजिया. परंतु सामना संपलेला नाहीये. बिलाल आणि विशाल शहा या मॅचला जिंकून देण्याची क्षमता ठेवतात आणि आता शेवटचे 6 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 16ची आवश्यकता. सोहेलच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. आज दिवसभर टिळकनगर कप मध्ये चांगली बॉलिंग त्यांनी केली. पाहूया आता कशा प्रकारची कामगिरी करतायत. ती होती संध्याकाळ, आता आहे रात्र. सहा बॉलमध्ये 16. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आली आहे. सोहेल यांच्या हातामध्ये बॉल पाहायला मिळतो. समोर विशाल. पहिला बॉल फटका खेळला आहे आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार. षटकार आलाय आणि टीमचे 50 पूर्ण झालेले आहेत. 5 बॉलमध्ये 10ची आवश्यकता आहे. काही चांगले बॉल टाकावे लागतील. इकडे क्षमता आहे या चिता कॅम्पच्या वेगवान गोलंदाजाकडे, परंतु नवी मुंबईचा बॅटर सुद्धा काही कमी नाहीये. 5 बॉलमध्ये 10. एकी स्पोर्ट्स बदलापूर विरुद्ध ताई उमेश 11 कार. थोडीशी चर्चा जिशान करतायत तिकडे. पहिल्याच बॉलवरील षटकाराने थोडस मॅच मधील चुरस आणखी वाढवलेली आहे. 5 बॉलमध्ये 10 करायचे आहेत. काही डॉट बॉल मॅचला ताई उमेश 11 कडे घेऊन जातील. काही मोठे फटके मॅचला एके स्पोर्ट्स बदलापूरकडे घेऊन जातील. हो हो हो, हा बॉल थोडासा खाली राहिला. पुल करायला गेले. बॉलच्या उसळीचा अंदाज नाही आलाय. डॉट बॉल येतोय. 4 बॉलमध्ये 10. आणखीन एक चांगला सामना चुरशीचा ठरतोय.
बामणे ट्रॉफी मधील अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ, रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचं ठिकाण आणि त्याच दाभोळचं असणारं हे अंजुमन क्रिकेट क्लब आणि ही सगळी बामणे फॅमिली, बामणे कुटुंबीय. 4 बॉल 10. एका बॉलवर बॅटर, एका बॉलवर बॉलर सरस झाले. सामना कुणाच्या नावाने होणार? चांगली मॅच चालली आहे. दबाव दोन्ही बाजूला आहे. चार बॉल मध्ये 10ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ऑप्शनच्या बाहेर बॉल केला होता, सीमारेषच्या दिशेने निघाला. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि जोपर्यंत थ्रो आलाय 2 कंप्लीट. तिसरीचाही कॉल दिला जातोय. ओ, प्रश्न पडला होता रन घ्यायची की नाही आणि इकडे चपळाई दाखवली रोहन यांनी. काय चपळाई दाखवली आहे रोहन साळुंके यांनी. बॉल गॅदर केला आणि त्यानंतर स्टंपवर झेपच घेतली. चांगली मॅच चालली आहे. एक एक बॉल अगदी आता महत्वाचा आहे. एखाद्या मोठ्या फटक्याची देखील आवश्यकता आहे. 3 बॉल 8ची आवश्यकता. बदलापूरचे आरफ आलेत आणि आरफ या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहेत. लांब लांबचे षटकार त्यांनी मारलेत. मॅच अंतिम टप्प्यात आलेली आहे. एक चांगला सामना आपण पाहतोय. तीन बॉल 8ची आवश्यकता. सोहेल दुसऱ्या बाजूला जर पाहिजे तर आरफ. सोहेल चांगल्या बॉलिंगसाठी, वेगासाठी ओळखले जातात. आरफ लांब लांब वरच्या षटकारासाठी देखील ओळखले जातात. 3 मध्ये 8. चांगला बॉल टाकलाय, वेगात टाकलाय, खोलवा टप्प्याचा बॉल पाहिला मिळाला तिकडे. 1 रन मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला जातोय आणि तिकडे चपळतेने 2 रन कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आता मॅच गेली अंतिम टप्प्यामध्ये. मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 2 बॉल आणि रन पाहिजे आहेत ते 6. वा, आणखीन एक जबरदस्त मॅच. बामणे ट्रॉफी. 2 बॉल 6. 2 बॉल 6. सोहेल की आरफ, या मॅचला कोण जिंकणार? चिता कॅम्पचा वेगवान गोलंदाज सोहेल, बदलापूरचे जबरदस्त बॅटर आरफ यांना आपण पाहतोय. 2 बॉल 6. एका टीमला मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, एका टीमला चांगल्या बॉलची आवश्यकता आहे. बामणे ट्रॉफी मधील एक रंगतदार मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अंतिम टप्पा या मॅचचा. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता.
हा बॉल योग्य आहे. आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. 1 बॉल आणि 6. पुरंदर चषकात अशाच मॅच रंगल्या होत्या. गेल्या वर्षीची बामणी ट्रॉफी फायनल मॅच 1 बॉल 4 आणि तिथेही चौकार आला होता. आता पाहूयात काय होईल. प्रथमेश ठाकरे होते माझ्या मते गेल्या वर्षी. 1 बॉल 6 ची आवश्यकता. बिलालने अशा प्रकारच्या खूप साऱ्या मॅचेस जिंकून दिल्या. तेच बॅटिंगला आहेत. सोहेल एका बाजूला या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यांनी आतापर्यंत. 1 बॉल आणि 6 ची आवश्यकता. शेवटच्या बॉलवर षटकार मारला जाईल की बॉलर मॅच जिंकून देतील. एका बाजूला बिलाल एक दर्जेदार बॅटर म्हणून सातत्याने त्यांची ओळख राहिली आहे बरीच वर्ष. भिवंडीचे एक दर्जेदार खेळाडू. मुंबईतील क्रिकेटचा खूप सारा अनुभव. वेगवान सोहेल ज्यांनी आजचा दिवस टिळकनगरला सुद्धा गाजवला होता. आता काय करतायत पाहूया. शेवटच्या क्षणामध्ये ही मॅच गेली आहे. 1 बॉल 6 ची आवश्यकता. बिलाल बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. मुंबईमधील स्पर्धा आहे बामणी ट्रॉफी. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळची असणारी ही स्पर्धा बामणी ट्रॉफी. आजच्या दिवसातील महत्वाचा सामना. महत्वाच्या सामन्यामधील महत्वाचा चेंडू कारण सामना शेवटच्या बॉलवर गेलाय. 1 बॉल आणि 6. यावेळेला आणखीन एक या ठिकाणी दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय आणि या मॅचला सोहेलच्या या अप्रतिम बॉलच्या जोरावर सामन्याला जिंकलेला आहे ताई उमेश 11 या टीमने. अभिनंदन. आणि आता लवकरात लवकर या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसला यायचं आहे. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि त्यांच्या विरोधात ताई उमेश 11 यांच्यातील मॅच होईल. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. आणि चालू सामन्यामधील अमरदादा परोळेकर आणि कंपनी. ताई उमेश 11 हा संघ पाहायला मिळतोय. आणि मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विशाल कनोजिया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. विशाल कनोजिया या पहिल्या ओव्हरला रन आल्यानंतर सुद्धा त्या कंट्रोल केल्या. मॅन ऑफ द मॅच विशाल कनोजिया. आणि आता टॉस सुद्धा होईल आणि टॉस साठी देखील यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि जशी यानंतरची मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपल्या गोवंडी परिसरातील एक दर्जेदार समालोचक कासिम सरांना पण ऐकूयात. चला आलेले आहेत चला विशाल कनोजिया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. अमरदादा परोळेकर आणि उमेश कुडे यांची टीम आपला पाहायला मिळते. ताई उमेश 11 आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय विशाल कनोजिया यांना. खूप जबरदस्त बॉलिंग केली आहे. पहिल्या ओव्हरला रन आल्यानंतर सुद्धा त्या कंट्रोल केल्या. आजच्या दिवसातील चला दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी यायचंय. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. पुणे विरुद्ध मुंबई अशी मॅच होईल. शुक्रान डबीर भाई आणि अजर डबीर आपण टॉस करायचा आहे.
हरिभाई बामणे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. काही दिवसापूर्वी मुंबईच्या समुद्रामध्ये एक दुर्घटना घडली होती आणि ज्यामध्ये बऱ्याचशा प्रवाशांचं प्राण वाचवण्याचं काम हरिभाईने केलं होतं. आणि हरिभाई तुमच्यासारख्या देवदूताचं विशेष कौतुक, सलाम, आणि असंच काम आपलं होत राहू देत. म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात स्वतःला झोकून देऊन कित्येक प्रवाशांना वाचवण्याचं काम हरिभाईने केलं होतं. चला, मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला आवाज काशिम सरांचा असेल. चलिए बहुत बहुत शुक्रिया हमारे चंद्रकांत जी शेटे साहब. एक खूबसूरत सी आवाज, द वॉइस ऑफ क्रिकेट, यानी कि क्रिकेट के सम्राट, वॉइस ऑफ महाराष्ट्र, हमारे चंद्रकांत जी शेटे साहब, जिनकी खूबसूरत आवाज कल हम लुफ्त उठा रहे थे. और अब एक बहुत इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के बीच, जहां पर हमें जिस तरह से पता चला है कि मुंबई और पुणे के बीच में ये लड़त हमें देखने को मिलेगी. यानी कि महाराष्ट्र की सरजमीन की दो अजीम जमीन से दो टीमें हमें नजर आएंगी, यहाँ पर दो हाथ करते हुए, जहाँ पर हमें